दिवशीचा प्रसंग आहे, रात्रीची वेळ. माझी आई गाईचं दूध आणण्याकरिता गेलेली. रात्रीची वेळ ना, सगळीकडे अंधकार पसरले. माझ्या आईचा पाय एका काळा कुट्ट असणाऱ्या सर्पावर पडला आणि पडल्या पडल्या त्या सर्पानं दंश माझ्या आईला केला. माझी आई जागेवर धाडकन पडली. तोंडातून फेस बाहेर येतोय. सगळेजण म्हणताय, अरे ही रामदासाची आई आहे. मी भगवंताचं चिंतन करतोय, भगवंताचं स्मरण करतोय. एवढ्यात सगळेजण माझ्याकडे आले. मला म्हणू लागले, बघ ना तुझ्या आईला काय झालं. मी धावत धावत माझ्या आईकडे गेलो. माझी आई रस्त्यावर पडली हो. हे बघून मी माझ्या आईजवळ गेलो आणि आईला म्हणू लागलो, ए आई उठ ना ग, अशी काय रस्त्यावर पडली, उठ ना. त्यावेळेस सगळे लोक मला म्हणू लागले, बाळ तुझी आई आता परत कधीच सुटणार नाही. तुझी आई देवा घरी गेलेली, ती आता परत कधीच येणार. हे ऐकल्यावर आभाळ फाटल्यासारखं मला वाटू लागलं. पायाखालची जमीन सरकली. मी स्वतःचं शरीर धाडकन जमिनीवर आलं. रडू लागलो, मोठमोठ्याने हाका मारू लागलो, ए आई हे ना ग. काय सांगा, 3-4 दिवस सगळ्या आया बायांनी मला खाऊ घातलं. 3-4 दिवसानंतर महिला मंडळ म्हणायच्या, हे काम कर मग जेवायला दे. तुम्हाला सांगू, निस्वार्थपणाने प्रेम करणारी एकच व्यक्ती या जगामध्ये, ती म्हणजे तुमची आई. आईचं अंतःकरण कोणी जाणून घेऊ शकत नाही हो. आईची माया, तिचं प्रेम, तिचा भाव या जगामध्ये कोणीच जाणून घेऊ शकत नाही. तिची बरोबरी करणारा या जगामध्ये कोणी नाही हो. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. जो या जगाचा मालक आहे ना, तो जगाचा मालक सुद्धा आईशिवाय अपूर्ण आहे बाबा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई फार गरजेची हो. आईला काय लागतं? आईने कधी तुमच्याकडे काही मागितलं? मला घरदार पाहिजे, सोनं पाहिजे. उलट स्वतःकडे जे असेल ते सगळं तिने तुम्हाला देऊन टाकलं असेल. आईला काही लागत नाही. आईला अपेक्षा तर ती फक्त तुमच्या 2 गोड शब्दांची. आई कशी ग तू, बरी आहे का, बस. आईला बाकी काही लागत नाही. ज्यावेळेस आई दिवसभर काम करून घरी येते, तिच्या जवळ जा, तिच्या जवळ बसून तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही नुसता घाम जरी पुसला ना, तर या जगातला सर्वश्रेष्ठ आनंद त्या आईच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली, तरी आईच्या मायेचा महिमा आपण करू शकतो. एवढा अफाट असणार त्या आईचा महिमा. आईची बरोबरी करणार या जगामध्ये कोणी नाही हो. तुम्हाला सांगू, कार्यक्रमांमुळे ना 2-2, 3-3 महिने आईला भेटता येत नाही हो. आईपासून ना 1 हफ्ता लांब राहून बघा. 2-2, 3-3 महिने आईला भेटता येत नाही हो. आईला बघता येत नाही. फोनवर बोलून किती वेळ बोलणार, बोलून 1 तास. पण आईची ती माया फार वेगळी असते. लेकरू चूक करतो, 1 चूक करू द्या, 2 चूक करू द्या, लक्षात ठेवा, लेकराची 1 चूक विसरायला ना बापाला किती दिवस निघून जातात. पण लेकराची
माझ्या असंख्य चुका विसरायला आईला एक क्षण सुद्धा लागला. आईचं अंतःकरण. तुम्ही या जगामध्ये किती मोठे मोठे अपराध करा, एक वेळेस देव तुम्हाला माफ करणार नाही हो. पण या जगामध्ये एकमेव तुमची आई अशी आहे, तुमच्याकडून कितीही मोठे अपराध होऊ द्या, ती आई तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही. काय करणार आईचं अंतःकरण. मुलाने भले आईला वृद्धाश्रमामध्ये तरी सुद्धा आपल्या लेकराची चिंता आईच करते. एकदा एका मुलानं आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये टाकलं. महिन्यातून 15 दिवसातून तो रोज आपल्या आईला भेटण्याकरिता जायचा. एकदा वृद्धाश्रमातून त्याला कॉल आला, म्हणे तुमची आई फार आजारी आहे. आपल्या आईकडे तो धावत धावत गेला. आईला म्हणाला, आई तू आजारी मला सांगितलं का? म्हणे बाळा काय सांगितलं? म्हणे तू जेव्हा मला इथं सोडून गेला तेव्हापासून या वृद्धाश्रमातले सगळे पंखे बंद झाले. मला हवा लागत नाही म्हणून मी सतत आजारी पडते. रे बाळा, माझी फक्त एकच इच्छा आहे की तू या वृद्धाश्रमामध्ये पंखे लावून जा. आई म्हणाली, बाळा म्हणे मला थंडावा मिळावा म्हणून नाही रे मी बोलत. मला आज भीती वाटते, जसं तू मला इथे वृद्धाश्रमामध्ये टाकून गेला ना, उद्या तुझे मुलं इथे तुला वृद्धाश्रमामध्ये टाकतील. इथे आल्यावर तुला नको रे बाळा त्रास व्हायला. बघा ना, त्या लेकराने निर्दयीपणे आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये टाकले. वृद्धाश्रमामध्ये येऊन सुद्धा ती आई आपल्या लेकराचं हित व्हावं, लेकराचं कल्याण व्हावं हाच विचार करते. दादा, हे जग तुमच्या विरोधात गेलं ना तरीही चालेल, पण या जगामध्ये आई नावाचं व्यक्तिमत्व असतं की जे कधीच तुमच्या विरोधामध्ये जाऊ शकत. मुलगा कितीही मोठा झाला तरी आपल्या आईसाठी तो लहानच असतो महाराज. आज मी तुमच्या समोर एवढी बोलते, लोक काही ताई करतात, पण तुम्हाला सांगू आज सुद्धा माझी आई मला बाळच म्हणते, माझं पिल्लूच म्हणते. आईची बरोबरी करणारा या जगामध्ये कोणी नाही. पण काही काही निर्दयी लोक आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये टाकून. जरा विचार करा ना, काही वाटत असेल त्या आईच्या अंतःकरणाला. अरे ज्या लेकरासाठी मी रक्ताचं पाणी केलं, ज्या लेकरासाठी लोकांच्या शेतामध्ये जाऊन मी राब राब राबली, त्या लेकराने निर्दयीपणे मला वृद्धाश्रमामध्ये टाकून दिलं. जरा विचार करा काय वाटत असेल त्या आईच्या अंतःकरणात. तुम्हाला सांगू, आई तिळतिळ करून 50 रुपये साठवते. मुलगी भले श्रीमंत घरी दिलेली असू द्या, पण जेव्हा मुलगी माहेरी येते ना, आई बघत नाही माझ्या मुलीकडे 50 लाख रुपये का 50,000 रुपये. तिळतिळ केलेले 50 रुपये आई काढते आणि आपल्या मुलीच्या हातामध्ये देते. मुलगी सुद्धा कोणताही विचार न करता आईने दिलेले ते 50 रुपये घेते, स्वतः जवळ ठेवते. लेकीला माहिती आहे आपली आई स्वतःसाठी कधी 50 रुपये खर्च करत नाही, पण तेच 50 रुपये ती आई मला देते. का बरं? कारण त्या 50 रुपया मागे त्या आईचं प्रेम दडलेलं आहे. तुमच्यातले
जर कोणी असेल ना की ज्यानं आईला वृद्धाश्रमामध्ये टाकलंय, त्यांना सांगते आईकडे जा. आईला म्हणा, आई चुकलं आमचं, आई आम्हाला क्षमा करा. तिची विनवणी करा, ती आई तुम्हाला माफ करेल. महाराज आईची विनवणी करा, ती तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणतात ना, ज्यांना हात नाही त्यांना हाताची किंमत विचारा, ज्यांना डोळे नाही त्यांना डोळ्यांची किंमत विचारा, ज्यांना पाय नाही त्यांना पायाची किंमत विचारा, आणि ज्यांना माय नाही ना त्यांना मायेची किंमत विचारा. त्यांना सगळीकडे त्यांची आई दिसत असते. महाराज तुम्हाला सांगू, डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे मिटण्यासारखं जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत